नमस्कार. पंचायत डेव्हलपमेंट इंडेक्स, पंचायत विकास सूचकांक यामध्ये सध्या नवीन अपडेट आलेली आहे. आता ग्रामपंचायतींचा स्कोर कार्ड राज्याच्या लॉगिन मध्ये दिसून येतोय. त्यामध्ये बघितलं तर अनेक ग्रामपंचायतींचे स्कोर हे 40 किंवा 40 पेक्षा कमी आहेत. हे स्कोर कमी होण्याचं मुख्य कारण म्हणजे चुकीचा डाटा भरणे किंवा डाटा पॉइंट भरत असताना शून्य किंवा तिथं चुकीची माहिती भरणे. या सर्व कारणांमुळे पीडीआयचा जो कॅल्क्युलेशन होऊन जो स्कोर आलेला आहे तो अतिशय कमी आलेला आहे. आता सर्व ग्रामपंचायतींची माहिती दुरुस्त करण्यासंदर्भात वेगवेगळ्या सूचना पण प्राप्त होत आहेत आणि या पद्धती हे काम युद्धपातळीवरती सुरू आहे. सध्या डीसीएफ ग्रामपंचायतीकडे परत न घेता ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणजेच गट विकास अधिकारी यांच्या लॉगिनला डीसीएफ मध्ये जो अनॉमेलीज डेटा आहे, अनॉमेलीज डेटा म्हणजे जो डेटा कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने चुकीचा आहे किंवा बरोबर नाही असा डेटा तो दुरुस्त करण्याची सुविधा सध्या तयार करण्यात आलेली आहे. तो ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर यांच्या लॉगिन मधून दुरुस्त केला असता ग्रामपंचायतीच्या डीसीएफ मध्ये त्याचा आपोआप इफेक्ट जाणार आहे. या संदर्भात आपण माहिती बघणार आहे. पीडीआयची जी माहिती, डेटा पॉइंटची माहिती जी भरायची आहे ती नॅशनल पंचायत अवॉर्डशी संबंधित असल्या कारणाने नॅशनल पंचायत अवॉर्ड जे मिळणार आहेत ते यामध्ये भरलेल्या माहितीच्या आधारावर जे गुणांकन मिळणार आहे त्याला अनुसरून असणार आहेत. त्यामुळं दिनांक 30 जून 2024 या तारखेपर्यंत ही सर्व माहिती अपडेट करून किमान ग्रामपंचायतीचा जो अनॉमेलीज डेटा आहे तो जरी डिझॉल्व केला म्हणजे तो जरी दुरुस्त केला तरी ग्रामपंचायतींचे गुणांकन मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत आणि त्या सुधारणा करता येण्यासाठी NIC ने सध्या ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर यांच्या ब्लॉक बीडीओ लॉगिनला एक सोय निर्माण करून दिलेली आहे. आपण पंचायत समितीचे लॉगिन केलेलं आहे. पंचायत समितीचे लॉगिन केल्यानंतर आपल्याला ग्रामपंचायत डाटा मॅनेजमेंट आणि व्हेरिफिकेशन सिस्टीम यामध्ये जायचं आहे. या ठिकाणी यापूर्वी अपडेटेड सिलेक्टेड डाटा पॉइंट्स ऑफ नॅशनल पोर्टल म्हणजे जे ऑटो पोर्टेड डेटा पॉइंट्स होते त्यातील मिशन अंत्योदय, NASP आणि ई ग्राम स्वराज या पोर्टलवरील डाटा दुरुस्त करण्यासाठी 66 डेटा पॉइंट्स आपल्याला या ठिकाणी यापूर्वी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. इथे ग्रामपंचायत सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला जे काही डेटा पॉइंट्स आहेत ते दुरुस्त करता येऊ शकत होते. ही यापूर्वी निर्माण करण्यात आलेली सुविधा होती. आता सध्या जो डेटा ग्रामपंचायतीने भरलेला आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी आपल्याला नवीन सुविधा निर्माण केलेली आहे. हे 66 डेटा पॉइंट दुरुस्तीची सुविधा सोडून आपल्याला 4 नंबरला अनॉमेलीज लाईकली इनव्हॅलिड डाटा चेक हा एक ऑप्शन यापूर्वीच होता, पण त्याच्यामध्ये फक्त अनॉमेलीज म्हणजे चुकीचे डेटा पॉइंट्स कुठले आहेत हे तपशीलवार डिनॉमिनेटर्स आणि न्यूमरेटर्स असे दोन्ही दाखवण्यात आले होते आणि त्यानुसार तिथं दुरुस्ती तुम्ही डीसीएफ मध्ये करा असं सांगण्यात आलं होतं. पण डीसीएफ ग्रामपंचायत स्तरावरती परत मागवणे आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती करून परत ते आहे त्या चॅनलने परत स्टेटला आणि MOPR ला सबमिट करणे हे इतक्या कमी वेळात प्रॅक्टिकली शक्य नसल्यामुळे सध्या 4.1 मध्ये बीडीओच्या लॉगिनला डायरेक्टली दुरुस्ती करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. या ठिकाणी ग्रामपंचायत सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला त्या ग्रामपंचायतीचे लाईकली इनव्हॅलिड डाटा चेक करता येईल. उदाहरणार्थ आता हा डेटा पॉइंट अनॉमेलीज मध्ये आलेला आहे, याच्या मागचं कारण काय आहे तर एक उदाहरण पाहू आपण. याच्यामध्ये पहिल्यांदा पाहिलं तर नंबर ऑफ ऍक्टिव्हिटीज इन GP सपोर्टेड बाय SHG याच्यामध्ये टोटल ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या 1 आहेत म्हणजे डिनॉमिनेटर 1 आहे आणि नंबर ऑफ ऍक्टिव्हिटीज इन GP सपोर्टेड बाय SHG च्या सपोर्टने ऍक्टिव्हिटी घेण्यात आलेल्या 5 आहेत आणि एकूण ऍक्टिव्हिटी 1 आहे. असं कधीच होऊ शकणार नाही. एकूण ऍक्टिव्हिटी ह्या घेण्यात आलेल्या ऍक्टिव्हिटी पेक्षा नेहमी जास्त किंवा तेवढ्याच असल्या पाहिजेत. म्हणजे इथं या ठिकाणी एक ऍक्टिव्हिटी लिहिणं अभिप्रेत होतं तर इथं 5 ऍक्टिव्हिटी झाल्यात. त्यामुळे कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने डिनॉमिनेटर पेक्षा न्यूमरेटर कधी मोठा असू शकत नाही. या हिशोबाने इथं ही दुरुस्तीसाठी आपल्याला सुविधा निर्माण करून दिली आहे. म्हणजे या ठिकाणी एडिटचा ऑप्शन तयार झालेला आहे. इथं एडिटच्या ऑप्शन मध्ये जायचं, 5च्या ठिकाणी तुम्हाला 1 लिहावं लागेल आणि ती दुरुस्ती तुम्हाला इथं करता येऊ शकेल आणि अपडेट डेटा पॉइंट म्हणावं लागेल.
या ठिकाणी अपडेट डेटा पॉईंट म्हटल्यानंतर ना आपण त्याच ग्रामपंचायतीचं तोच DCF तोच हे ओपन केल्यानंतर ना आपल्याला दिसेल या ठिकाणी तो अनॉमलीज डिझॉल्व्ह झालेला आहे. 1 नंबरला असणारा हा जो न्यूमरेटर डेटा पॉईंट होता आणि हा या बाजूला जो डिनॉमिनेटर डेटा पॉईंट होता तो या ठिकाणी गेलेला आहे. म्हणजेच अनॉमलीज डिझॉल्व्ह झालेला आहे, म्हणजे चुकीची दुरुस्ती पूर्ण झालेली आहे. त्यामुळे अशा पद्धतीने चुकीची दुरुस्ती जर झाली तर आपलं गुणांकन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि नॅशनल पंचायत अवॉर्डसाठी सुद्धा आपल्याला संधी निर्माण होणार आहे. या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक एडिटच्या ऑप्शनमध्ये डेटा पॉईंट समोर जायचं आहे आणि त्या ठिकाणी दुरुस्ती करायची आहे. आता या ठिकाणी डिनॉमिनेटरमध्ये कुठेही एडिटचं ऑप्शन दिसत नाही आहे. डाटा पॉईंट 2 हे डिनॉमिनेटर आहे, ह्याच्या डाटा पॉईंट 2 च्या व्हॅल्यू समोर कुठेही आपल्याला एडिटचं ऑप्शन दिसत नाही आहे. पण या ठिकाणी जे डिनॉमिनेटर 0 आहेत, टोटल नंबर ऑफ एलिजिबल पर्सन फॉर सोशल सिक्युरिटी प्रोटेक्शन स्कीम्स 0 आहे, तर हे 0 आहे ते तुम्हाला बदल करण्याची संधी या कॉलम मध्ये खालती देण्यात आलेली आहे. या ठिकाणी हे जे लिहिलेलं आहे डाटा पॉइंट्स कॅन नॉट बी 0, या ठिकाणी डिनॉमिनेटरच्या दुरुस्ती करण्याची संधी आपल्याला देण्यात आलेली आहे. आता इथं टोटल नंबर ऑफ एलिजिबल पर्सन्स फॉर सोशल सिक्युरिटी प्रोटेक्शन स्कीम जो आपण वरती 1 नंबरला वाचला होता तो डाटा पॉइंट इथं आपण एडिट करू शकतो. हा 0 आहे, हा आपल्याला जर आवश्यकता वाटत असेल तर आपण 1 वगैरे लिहू शकतो आणि शक्यतो या ठिकाणी अनॉमलीज डिझॉल्व्ह होण्याच्या दृष्टीने डाटा पॉइंट तो 0 असू शकत नाही असं मत आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये दुरुस्ती करणं अभिप्रेत आहे. यामध्ये तुम्ही जसं दुरुस्ती करत जाल तसं रिफ्रेश होऊन ते डेटा पॉइंट्स याच्यातून आपोआप कमी होणार आहेत आणि ग्रामपंचायतीचं अनॉमलीज डेटा दुरुस्त झाला की आपोआपच ग्रामपंचायतींचा स्कोर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि वाढलेला स्कोर हा नॅशनल पंचायत अवॉर्डसाठी संधी निर्माण करणार आहे. तरी सर्व गटविकास अधिकारी महोदय यांना माझी नम्र विनंती आहे की हा जो अनॉमलीज डेटा आहे हा व्हिडिओ लॉगिन मधून दुरुस्त करावा आणि यासाठी ग्रामपंचायतींचे ठराविक ग्रामपंचायतींचे पंचायत समिती स्तरावरती कॅम्प घेऊन हा अनॉमलीज डेटा दुरुस्त करण्याची कार्यवाही पूर्ण करावी अशी मी नम्र विनंती करतो.